कोणतरी देते रे बाबा. चांगलं ते तिला. हॅपी बर्थडे. तुझ्यासाठी पण स्पेशल कार्टन वाला. कसं आहे खुश राहा. हॅपी बर्थडे. सावकाश. हॅपी बर्थडे. रेणुका. डाव्या हातात नाही उजव्या हातात. परी आता तो काय प्रसाद आहे का उजव्या हाताने घ्यायला? काही असते बरं बाई दे चल, लवकर दे. हिच्याकडे तर ऑलरेडी प्रसाद आहे. चंचल नैन कटार दा उसका रूप तेज तलवार कोणी दिला रोज गणपती बाप्पा निघा कोणाच्या चेहऱ्यात दिसला बाप्पा सांग कोणी दिला सांग. नाही रे माहित नाही. माहित नाही म्हणजे काय पोस्टाने आलं होतं का? अरे तसं नाही म्हणजे एका मुलानेच दिलंय पण तो म्हणजे मी ओळखत नाही त्याला आणि त्याने फक्त हूड घातलं होतं इतकंच लक्षात आहे माझ्या. हा? का बोलते अरे पण तुला माहित नाही तो कोण आहे कसा दिसतो तर मग तू लग्न कसं करणार त्याच्याशी. लग्न? लग्न मग अरे बच्ची होता इसको पता हा? रेणुका तुला माहिती नाहीये? नाही. हे बघ मी सांगते तुला त्या मुलाने तुला रेड रोज दिलं म्हणजे लग्नासाठी विचारलं असं होतं. आ, आई आणि तू तर ते ऍक्सेप्ट केलं आता तुला लग्न करावंच लागणार. म्हणजे हे खरंच खरंच असं असतं? नाही नाही हे बघ रेणुका कसं आहे? रेणुका अशी कशी काय एवढी वेंधळी तू हा म्हणजे तू निदान आम्हाला विचारायला होतस ना आधी. एक मिनिट म्हणजे मला काही कळलंच नाही. मी आपल्या कॅम्पस मध्ये उभी होते एक मुलगा आला त्याने मला रोज दिला आणि तो निघून पण गेला. मला काही कळलंच नाही. एक मिनिट हे सगळं खरंच खरं आहे का? ना म्हणजे समजा कोणी कोणाला गुलाब दिलं तर त्या व्यक्तीशी आपल्याला करावंच लागतं का लग्न? आजच्या स्पेशल दिवशी आपल्याला जो स्पेशल व्यक्ती वाटतो त्याला आपण रोज देतो. आपण रोज देतो का? नाही पण आपण आजच्या दिवशी जो आपल्याला स्पेशल वाटतो त्याला जाऊन रोज देतो. काय जायली? हो रेणुका काय शिरतय का डोक्यात कळतंय का यू आर स्पेशल फॉर समवन. नाही पण लग्न नाही मला लग्न वगैरे नाही करायचं त्याच्याशी. तुला नाही करायचंय ना लग्न? नाही करायचंय ना? नाही ठीक आहे बघ रोज डेच्या लॉ मध्ये रोज डेच्या कायद्यामध्ये आपण काही त्रुटी काढलेल्या आहेत. संस्कृती संवर्धन मोहीम. या ठिकाणी तरुणांना आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायची आणि ब्रेकिंग न्यूज मधून महाराष्ट्राला आमची ओळख करून द्यायची या ठिकाणी. अहो लईच भारी झालंय. पण जमल ना? न जमायला काय झालंय? अहो दादा हे आपलं नेहमीच कॉलेज आहे. अहो परी इथेच शिकते ना. काय बोलतो? अरे मग कॉलेज बदलायचं का? नाही कसं आहे आपण तिचं व्हॅलेंटाईन डे कशाला खराब करा. हा नाही 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 हो दादा परी तशातली मुलगी नाही हं? ती इथे डेज पेज साजरे करायला आली होय. ती इथे शिकायला आली आहे. का का काय ग मला माहितीये मला कोणी प्रपोज वगैरे करणार नाहीये. मग उगाचच मला रोज डे सारखं फिलिंग येणार. सगळ्यांना रोज मिळालं मलाच नाही मिळालं. नको त्यापेक्षा नकोच ते नकोच यायला कॉलेजला. रेणुका अशी हिम्मत हारून कसं चालेल? आणि काय ग बाकी कोणी रोज दिले नव्हते तरी सुद्धा आम्ही दिले होते ना तुला रोज. हा हो तुम्ही सगळ्यांनी दिलं होतं कारण तुमच्या सगळ्यांचा जीव आहे माझ्यावर. मग तेच तुला पण सापडेल ना कोणीतरी जीव लावण्याजोगा. उत्तर दिल छोटा नाही करणे का. आणि माझ्या बाबतीत काय झालं सांग बरं. मी माझ्या त्या व्हॅलेंटाईन साठी एवढी लातूरून इकडे आले आणि त्याने काय केलं
माझ्या आयुष्यातला गुलाबी रंग पार पुसून टाकला आणि तोंड काळं केलं ना. खचले का मी, खचले का? नाही ना. बघ आता कशी मी उत्साहाने कॉलेजला जाते. हो पण जाऊन करणार काय? काय करणार म्हणजे व्हॅलेंटाईन डे जबरदस्त एन्जॉय करणार. दादा जमलाय ना? अरे लईच भारी झाले हे. तर HK कॉलेजच्या माझ्या तरुण मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती ही अशी मुलींना उघड्यावर फुलं वाटण्याची नाही, तर त्यांना माते समान समजून त्यांच्या पायावर फुलं वाहण्याची आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण शपथ घेऊ की आजपासून आपण वेस्टर्न कल्चर नाकारून आपण भारतीय संस्कृती अवलंबून करू. आणि म्हणूनच आज या निमित्ताने आपल्या पक्षाचे नेते माननीय आदरणीय कार्यसम्राट सदुदादा चव्हाण यांच्या हस्ते आपण श्यामची आई या पुस्तकाचं वाटप करू. दादा तुमच्या हस्ते. दादा ए मांग्या फोटो काढ रे. ए स्माइल दे. सागर येऊ का? चल ना, काय प्रॉब्लेम आहे? गप्पानी मी काय करू पण तिकडे येऊन? काय काय करणार मला सांग. तुझ्याकडे पैसे नसले की तू मॉल मध्ये गेल्यावर काय करते? काय करणार? विंडो शॉपिंग. एक्झॅक्टली. आपण पण तेच करायचं. इतरांचे अफेअर्स एन्जॉय करायचे. म्हणजे कोण कुणाला कसं प्रपोज करतंय आणि मग प्रपोज केल्यानंतर कुणाला मिळतेय बुक्की, कुणाला मिळतेय मिठी आणि कुणाला मिळतेय आय लव्ह यू. सो स्वीट ऑफ यू. आय लव्ह यू टू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सेम टू यू. ए काय चाललंय? ही संस्कृती आहे का आपली? काय नाही, मैत्रीण आहे माझी. मैत्रीण ताई जरा बात दे. या. ए मिठी मारायला दहीहंडीचे थर लावतो का? हा थांब, तुझा व्हॅलेंटाईन डेच काढतो. सॉरी, येतो मी. ए कुठं चालला? ए मंग्या पुस्तक दे. हा हे पकड. हा फोटो काढ रे. हा माईल. नको ना ग परी. नको ना ग पोरी. काय चल ना. तू इथे श्यामची आई वाचत बसते आणि तिकडे बाहेर बघ टू स्टेट्सचा जमाना चाललाय. टू स्टेटचा जमाना असू दे नाही तर हाफ गर्लफ्रेंडचा. उद्या मला माझ्या आयुष्यावर 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ लिहायची वेळ आणायची नाहीये. मिस्टेक काय ग? मिस्टेक काय? आपण काही लोकांना त्रास नाही देणार आहे. आपण फक्त माहोल एन्जॉय करणार आहे. माहोलात जर का एन्जॉय करायचं तर मी एखाद्या हिल स्टेशन वर जाईन ना. व्हॅलेंटाईन डेला कॉलेजला का जाऊ? मॅडम, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कॉलेज का एखाद्या हिल स्टेशन पेक्षा कमी नसतं. हवेत मस्त गारवा पसरलेला असतो. प्रत्येक जण आपल्या पार्टनरच्या मिठीत विसावायला अगदी आतुर झालेला असतो. रेणुका चल ना. प्रज्ञा प्लीज तू हे गिफ्ट स्वीकारशील का? प्लीज प्लीज स्वीकार ना माझं हे गिफ्ट. ए रोमिओ प्लीज डोंट डिस्टर्ब. नीरव, तुला कोणी प्रपोज केलं असतं तर काय केलं असतंस तू? तिला चॉकलेट देतो. चॉकलेट. कुणाच्याही प्रेम भावनेला रेड सिग्नल दाखवू शकत नाही आपण. पण तू कशाला या समजा भानगडीत पडतेस? हा? जा जा बाळा अभ्यास कर. हा? पण याच्या विरोधात उभे राहिलो नाही ना तर तुमचे मॉरल पॉलिसिंग सिलेबस मध्ये नाही पण आमच्या आयुष्यात येऊन बसेल. नाही आणि त्याच्या विरोधात मी पेपर मध्ये लिहायचं ठरवलंय.